हॅलो, हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण भाग्ययोग या विषयावर जोशी काकांसोबत अभ्यास करणार आहोत. सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावेत, म्हणजे इतरांना सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येईल. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सर्वांना वंदन, सर्वांना नमस्कार आणि 2025 वर्षासाठी शुभेच्छा. आज योग असा आहे की पहिल्याच दिवशी वर्षाच्या आपल्याला हा पाठ घ्यायला मिळतोय आणि अशाच पद्धतीने आपला वर्षभर चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हावा अशी सदिच्छा यावेळेला व्यक्त करून आता प्रार्थनेकडे वळतो. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं अंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरू करतो. चला, आज पाठ आपण घ्यायच्या अगोदरचा शेवटचा पाठ 23 ऑक्टोबर 2024 ला झाला होता आणि त्या सगळ्या पाठमालेमध्ये एकंदर एकूण 31 पाठ आपण या योगग्रंथ विवेचन मालेत घेतले आणि या 31 पैकी 13 पाठ विषय योग ग्रंथावर होते आणि बाकीचे जे पाठ होते ते एकंदर सर्वच योग ग्रंथाशी संबंधित आणि सगळी बेसिक माहिती देणारे होते. आणि त्या पद्धतीने आपण एक बैठक तयार करून घेतली आणि मग त्या बैठकीच्या आधारावर पुढचा भाग आपण बघतो. ते जे पहिले पाठ आहेत ते आपल्याला सर्व ग्रंथांसाठी उपयुक्त आहेत. आपण सगळ्या आढावा घेताना असता आपण हे पण बघू, आपण या सगळ्या पाठामध्ये काय काय बघितलं. एक व्यक्ती किंवा एक साधक म्हणून यातून आपल्याला उपयुक्त वाटलं असं काही समजलं का? आणि जे काही समजलं या 31 पाठावर त्यावर काही चिंतन, विचार, लिखाण करणं आपल्याला शक्य झालंय का? आपण या योगग्रंथात सांगितलेली आणि आपण अंगीकारलेली रोज काही साधना केली का? आपली रोजची प्रार्थना, ध्यान प्रक्रिया वगैरे कशी होती? ज्या हेतूसाठी आपण योग ग्रंथांचा अभ्यास करत आहोत तो हेतू किती प्रमाणात साध्य होत आहे? आणि पुढल्या राहिलेल्या ग्रंथातून आपल्याला काय मिळवायचं आहे? कारण बघा, कुठलीही गोष्ट आपण विथ पर्पज करत असतो आणि तो हेतूच जर का आपल्या लक्षात आला नाही किंवा तो साध्य होत नसेल तर तो काही करण्यात विशेष आनंद नसतो. आणि ह्याच पार्श्वभूमीवर स्वामीजींचे काही वेगळ्या वेगळ्या ग्रंथातले थोडेसे विचार सुरुवातीला मी इथे उद्धृत करतो, कारण त्यामुळे परत आपल्याला या सगळ्या अभ्यासाला एक योग्य पद्धतीची बैठक तयार होईल असं मला वाटतं. हा ध्यान पाठ भाग 2 मधला भाग आहे, लेखाचा भाग आहे. हे स्वामीजींनी लिहिलेले सगळे पाठ आहेत. आपण साधनेने संबंध दुःख नाहीशा करू शकत नाही, फक्त काही प्रमाणात ते कमी करू शकतो. सगळ्या
प्रयत्नांचं फलित दुःखमुक्ती नाही, तर दुःखापासून मुक्ती असं असतं. साधारणतः मला दुःख आहे हा एक प्रकारचा टाहो फोडण्याचं काम आपण करत असतो. आता मला आहे आणि आता मला येणार आहे, आता मला अमुक होणार आहे, मला हा आजार येणार आहे, मला ह्या दुःखापासून मुक्ती पाहिजे, अशी साधारणतः एक तक्रारीचा सूर बऱ्याच वेळा असू शकतो आपल्यामध्ये. तो स्वामीजी म्हणतात, म्हणा की बस मला काय दुःख यायचं असेल तर येऊ, काय आजार यायचा असेल तर येऊ, तो मी फेडून टाकेन. जे व्हायचं असेल ते होईल. आणि काय होणार आहे, रडून काय होणार आहे. चांगलं काम करत असताना जर काय व्हायचं असेल तर ते कमी वाईट होईल. आणि कमी वाईट हे एक प्रकारचं चांगलंच असतं. म्हणून एकदा साधनेला लागल्यानंतर निराशा बंद, प्रयत्न चालू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त आपण आपल्यापुरतंच करू नये. स्वामीजी म्हणतात, सबंध राष्ट्र डोळ्यासमोर आहे असं पाहून कार्य करा. तुम्ही जेव्हा इतर लोकांच्या बद्दल विचार करता तेव्हा तुमचा आपोआप विचार केला जातो. जगाबद्दल विचार करा, जगन्नाथ तुमच्याबद्दल आपोआप विचार करेल. पण नुसतंच जर आपण म्हणायला लागलो की परमेश्वराचं जग आहे आणि तो पाहून घेईल, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, तो काही करणार नाही. आपण जगाचा विचार केला तर जग आपला विचार करेल. हे जग जे आहे ते प्रयत्नवाद्यांचं जग आहे, सुस्कारेवाद्यांचं जग नाहीये. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, मी लोकांना कार्य करा, कार्य कर म्हणून सांगत असतो. पण बरेचसे लोक ते कार्य न करता फक्त सुस्कार्याचं कार्य करत असतात. अशा पद्धतीने स्वामीजी शेवटी म्हणतात, धैर्याने चालत राहा, कधीतरी वाट संपेल. दुसऱ्या एका पुस्तकात वंशज कल्याणमधून स्वामीजी कार्यकारण, परिणाम, विश्वास यामुळे आपलं भविष्य घडेल, ह्याच्यातून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञान भविष्य घडेल असं सांगतात. आणि त्याच्यात स्वतःचा त्याने अनुभव शेअर केलाय. ते म्हणतात की आपण एकमेकासाठी खरं म्हणजे एका मर्यादेपेक्षा जास्त काही करत नाही. मी ज्या वेळेला संन्यास घेतला, स्वामीजी म्हणतात, तेव्हा हिंदुस्थानभर हिंडत होतो. तेव्हा मी 43 वर्षाचा होतो, म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूपच तरुण होतो. अंगात खूप जोर होता मला लोक विचारतात की तुम्ही असं काय केलं, म्हणजे संन्यास काय घेतलात, हे सगळं सोडून का दिलं, तुम्हाला मिळवण्याजोगं खूप आहे, पुष्कळ आहे, आणि अशाच पद्धतीने झाला तर पुढे कोण करेल तुमचं. स्वामीजी म्हणाले, मी त्यांना म्हटलं की काळजी वाटते हे खरं आहे, कारण मी समाजाचं काम अजूनपर्यंत विशेष केलेलं नाही, पण याच्यापुढे माझ्या मनात जिद्द आहे, दंडात जिद्द आहे. मी जर सेवेची ज्योत जागती ठेवली तर केव्हाही माझ्या आयुष्यात अंधार पडणार नाही. आणि उद्याची चिंता करून काय उपयोग आहे. माणूस कुठल्याही क्षणाला कुठल्याही रोगाने, मग कॅन्सरने म्हणा, अर्धांगाने म्हणा, आजार पडू शकतो. चिंता करून काय उपयोग आहे. मग स्वामीजी म्हणतात, जसं समाजासाठी जळत राहीन, पेटत राहीन, अशा पद्धतीने मी प्रयत्न केला. मग नंतर मला कधीही भीती वाटली नाही की माझं काय होईल. तसं इथे साधक येतात, अनेक लोक आश्रमात राहायचा संकल्प करतात आणि आल्यावर विचारतात की इथे आश्रमात आल्यावर काय होईल. तर मी त्यांना सांगतो, काही होणार नाही, तुम्ही काम करा, लढता जेव्हा रणांगणात पडा त्यावेळेला हुतात्मा व्हा. आणि ह्या सगळ्या धर्मानी सांगितलेल्या गोष्टी आहेत, ह्या निष्ठेच्या गोष्टी आहेत. मिळवण्यासाठी धडपडाल तर त्या टिकेल की नाही ते माहीत नाही. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, मी व्याख्या निर्माण केल्या. जे विझणार नाही त्याचं नाव ज्ञान, आणि त्या ज्ञानाला माझं आयुष्य व्हायल्यानंतर मला अंधार नावाची गोष्ट काय ते विचारायची पाळीच येत नाही. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, मी करीन तसं जर होणार असा या जगाचा नियम असेल तर ती वाईट केलं नाही तर माझं वाईट होणार नाही. आणि ज्या अर्थी कधीतरी माझं वाईट होतं त्या अर्थी मी वाईट पूर्वी काही केलंच असलं पाहिजे, म्हणून ते मी शांतपणे सोसेन. अशा पद्धती विचार करण्याची पद्धत आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निस्वार्थ काम करता त्यावेळेला पश्चात्ताप करावा लागणार नाही. हा एका दुसऱ्या पुस्तकातला विचार. आणि अजून एक विचार आपण बघूया. हा आपण मुद्दाम बघतोय कारण ही सगळी आपल्या ह्या सगळ्या अभ्यासाच्या पूर्वतयारीची बैठक आपण परत एकदा घालून घेतोय.
ह्याच्यात साम्य विज्ञान मधला हा भाग आहे आणि याच्यामध्ये गीतेमधला 4थ्या अध्यायातला 35वा श्लोक स्वामीजी कोट करतात. त्याचा गीताईचा मराठीचा अनुवाद असा आहे, ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू, आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. म्हणजे जे ज्ञान प्राप्त झाल्यावर हे अर्जुना पुन्हा तुला कुठल्याही प्रकारचा मोह होणार नाही आणि या ज्ञानाच्या योगाने सर्व भूत मात्र ह्या जगात जे जे काही आहे ते तुझ्या स्वतःच्या ठाई आहे आणि मग माझ्याही ठाई आहे असं भगवंत म्हणतात, असं तुला दिसून येईल. त्यावेळेला ते ज्ञानयज्ञाचं फळ म्हणजे अखेरीला परमेश्वराची प्राप्ती होऊन मिळतं. आणि एकदा मनाची म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे की हे सगळं जग हाय माझं स्वरूप आहे आणि मी सर्व जगात आहे, अशा पद्धतीची एकदा अवस्था प्राप्त झाली म्हणजे साधकाचं चित्त परब्रह्माच्या बरोबरीला येतं. आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञानमार्गाच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या आपण साधनेत समजून घेतो आणि योग ग्रंथाच्या माध्यमातून आपण तेच समजून घेतोय. विषययोगामध्ये काही भाग समजून घेतला, ह्या भाग्ययोगामध्ये काही भाग समजून घेणार आहोत आणि ह्या 2 ठिकाणी आपल्या इच्छांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पूर्तीसाठी आपल्याला प्रयत्न करत असताना पुढे आपल्याला काय धोके निर्माण होऊ शकतात तेही कसे टाळायचे हे पाहिल्यानंतर मग हा सगळा विचार आपण पुढच्या ग्रंथामध्ये एक बुद्धीचा एक बेस घेऊन आणि त्याच्यानंतर श्रद्धेचा आणि बुद्धीचा बेस घेऊन करणार आहोत. तर अशा प्रकारचा हा ज्ञानमार्ग आहे. ह्या ज्ञानमार्गाच्या काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या अशा आहेत, ह्या रेखात सांगितलेल्या स्वामीजींनी की ज्ञानमार्ग तुम्हाला पटला पाहिजे, तो तुम्ही आचरणात आणला पाहिजे. त्यासाठी संत किंवा ज्ञानी माणसांची मदत घेतली पाहिजे. मदत घेतली पाहिजे म्हणजे अशा संत किंवा ज्ञानी माणसांची सेवा केली पाहिजे. म्हणजेच त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला काम करायला सांगितलं, साधना करायला सांगितली ती केली पाहिजे. का करायचं हो? कारण ह्या संतांच्या सहवासात जर आपण आलो म्हणजे त्यांचा सहवास आपल्याला काय करतो, आपणासारखे कारिती तात्काळ असा असतो आणि म्हणून हळूहळू साधकाच्यात सुद्धा क्रांती होते आणि तो हळूहळू संतांसारखा होऊ लागतो. आणि तात्काळ आपणासारखे करीती तत्काळ आणि आपण लगेच मग तत्काळ म्हटल्यानंतर आपल्याला त्या क्षणी वाटतं, पण तत्काळाचा अर्थ त्या क्षणी का सगळ्या क्रिया एका काही वेळात पूर्ण होतात असं नाही. स्वामीजी म्हणतात एखादा दगड पाण्यात पडला, तो पाण्याच्या आत गेला एवढंच झालं. त्या दगडाचं दगड पण संपायला बराच काळ भिजत राहावं लागतं आणि अशा पद्धतीने पाण्याची संगती दीर्घकाळ पत्करावी लागते. तर ही एक 5वी पायरी झाली. 6वी पायरी संत संगतीनंतर हळूहळू संत विचारांची एकरूपता करायची, आधी संगती करायची, ते विचार आत्मसात करायचे, त्या विचारांवर विचार करून आपण त्या विचारांशी आपल्या वर्तनाची एकरूपता करावी. हे सर्व स्वार्थत्याग पूर्ण होत असल्यामुळे मनाची अखेरची अवस्था ही आपोआप स्वार्थशून्य होणार आणि मग परमेश्वरही स्वार्थशून्य असल्यामुळे त्याच्यात आणि आपल्यात फरक उरत नाही आणि मग ती अहम ब्रह्मास्मी स्थिती प्राप्त होते. ह्या 8 पायऱ्यांनी प्रत्येकाचा आत्मा परमात्म्याच्या बरोबरी जातो आणि योग्य मार्ग दाखवणारा मिळेल तेव्हा अशा पद्धतीने आपण प्रयत्न घेता तर कसलीही चिंता राहत नाही. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर प्रार्थनेत मनशक्तीच्या आपल्या सकाळच्या प्रार्थनेत म्हणतात की हो देत सुखी सारे सर्वा आरोग्य लाभू दे मांगल्य सर्व पावोत न कोणा दुःख होऊ दे. अशा पद्धतीचा सर्व कल्याणाचा ज्ञान मार्ग स्वामीजींनी योग ग्रंथांच्या माध्यमातून अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर ठेवला आहे. तो समजून घेण्याचं भाग्य आपल्याला या उपक्रमातून लाभत आहे. कारण काय, हा उपक्रम म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या पाठामध्ये सहभाग घेतो, या अभ्यासामध्ये सहभाग घेतो, त्यानिमित्ताने काही आपला अभ्यास होतो, काही साधना होते, त्यावेळेला सांगणारा काय आणि ऐकणारा काय सर्व आपापल्या पद्धतीने ह्या एका विषयाचं चिंतन करीत असतात आणि ह्या चिंतनातूनच आणि प्रयत्नातूनच यथावकाश त्या ज्ञानामृताचं पुण्य आपल्या जीवनात अवतरतं. हे स्वामीजींनी ही जी ओळी आहे, ही जी अमृताचं जे साठा आहे तो आपल्यासाठी उपलब्ध ठेवलेला आहे.
फक्त ऐकून घेण्याचं, समजून घेण्याची इच्छा होईल पाहिजे. आणि ज्या अर्थी आपण हे विवेचन भाग घेतो आहोत, विवेचन करतो आहोत, ऐकतो आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, म्हणून त्या दृष्टीने खरंच आपण भाग्यवान आहोत. कारण ते म्हणतात ना, बहुत सुकृताची गोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी. चांगल्या गोष्टीची आवड निर्माण होणं हे सुद्धा पुण्यकर्माचाच भाग असतो. आणि पद्धतीने आपण आणखीन खरंच भाग्यवान आहोत. त्याचं दुसरं कारण आहे की हा मनुष्य जन्म आहे, ह्या मनुष्य जन्मामध्येच ही प्रगती शक्य आहे. कारण जीव सगळेच आहेत. म्हणजे प्राणी सुद्धा जीव आहेत, पक्षी सुद्धा जीव आहेत, किडे सुद्धा जीव आहेत आणि माणूस सुद्धा जीव आहे. पण ह्या सगळ्या ज्या मनुष्य सोडून ज्या इतर योनी आहेत त्या भोगयोनी आहेत. आणि माणसाची भोगयोनी तर आहे, परंतु कर्मयोनी सुद्धा आहे. कारण माणसाला एक क्रियमाण स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे. आपण मागच्या काही पाठामध्ये बघितलेलं आहे की प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित अशा 3 कर्माच्या एक वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत. तिथले प्रारब्ध म्हणजे आपल्या समोर येतं ते आपल्याला करायला लागतं, आणि संचित म्हणजे आपण जे करतो त्याच्यातून ते निर्माण होते. परंतु हे करताना आपण काय करावं ह्याच्यासाठी स्वातंत्र्य माणसाला आहे. त्या प्रकारचं बुद्धी, त्या प्रकारची विचार क्षमता माणसामध्ये आहे. आणि म्हणून हा मनुष्य जन्म हा खूप महत्वाचा आहे. ह्या मनुष्य जन्मातच एक आध्यात्मिक प्रगती किंवा मुक्ती साधण्याची शक्यता आहे. पण हे जे आपलं भाग्य आहे, मनुष्य जन्माचं भाग्य, स्वामीजींच्या ज्ञानामध्ये आपण सहभाग अभ्यास करतो, हे भाग्य जर अधिक दृढ करायचं असेल तर श्रवण, चिंतन, निधिध्यासन आणि वर्तन ह्या सगळ्या एकत्र साधनेतून आपल्या हातून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना होणं आवश्यक आहे. आणि एकदा निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ह्या गोष्टीच्या मार्गावरून, ह्या पथावरून, ह्या राजपथावरून आपण जर का स्थिर झालो की आपलं जीवन आपोआप सफल होतं. कशा पद्धतीने सफल होतं की आपल्याला अभ्युदय आणि निःश्रेयस अशी दोन्ही ध्येय साध्य होतात. अभ्युदय म्हणजे काय? अभ्युदय म्हणजे भौतिक उन्नती. भौतिक उन्नती म्हणजे आपल्या व्यवहारात ज्या काही आपल्या अपेक्षा असतात, ज्या आपण ह्या योग ग्रंथातून आत्ता मागच्या आणि ह्या बघणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी साध्य होणं म्हणजे भौतिक उन्नती होणं. मला जे आवडतं ते मिळणं ह्याला अभ्युदय म्हणतात. परंतु हे अभ्युदय हा काही मनुष्य जन्माचा उद्देश नाही. मनुष्य जन्माचा खरा उद्देश निःश्रेयस आहे. आणि म्हणून आधी प्रपंच करा नेटका आणि नंतर पाहावे परमार्थ विवेका असं समर्थ म्हणतात. तर ह्या सगळ्या प्रयत्नातून आपलं भौतिक जीवन तर यशस्वी होतच, परंतु पारमार्थिक उन्नती म्हणजे निःश्रेयस जीवन जे आहे, निःश्रेयस ध्येय आहे, ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने साध्य होतं. आणि ह्या सगळ्या योगग्रंथीय मालेचं अध्ययन आपल्याकडून जर घडलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. आणि तसं ते आपल्याकडे घडो ही आपल्या सर्वांच्या साठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून आता पुढे जाऊया. बघा, परत एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टी परत बघतोय. कारण मागे एकदा बघितलेल्या आहेत, परंतु बराच मोठा गॅप गेलेला आहे. किती जणांना ते पाठ परत ऐकायची वेळ मिळाला म्हणा, सवड मिळाली किंवा काय जे काय असेल ते इच्छा झाली ते माहित नाही. म्हणून मी हा थोडा रिव्ह्यू करतोय आणि परत मग ह्या बेसिसवर आपल्याला पुढे जाता येईल. आता हे जसं आपलं व्यवहारात ध्येय असतं, कुठलीही गोष्ट आपण करतो तेव्हा काहीतरी ध्येय असतं. आपण शाळेत जातो, शिक्षण घेतो, त्यावेळेला आपलं काय ध्येय असतं. नंतर व्यवसायात पडलो, आपण एखाद्या जॉबमध्ये पडलो तर आपल्याला ध्येय असतं. कशालाही घरात सुद्धा म्हणजे संसार करताना सुद्धा आपले काही ध्येय असू शकतात. तर व्यवहारात कुठलीही गोष्ट करतो आपण ती काहीतरी मिळवण्यासाठी, काही ध्येय कार्य साधण्यासाठी असतं. अशा पद्धतीने जर का आपण त्या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर आणि त्या दिशेने जर प्रयत्न केला तर त्यातून यशाची शक्यता जास्त असते. आणि जर का विस्कळीत प्रयत्न केले तर त्याच्यामधून यश मिळत नाही, ध्येय साध्य होत नाही. आणि म्हणून आपला हा उपक्रम करताना सुद्धा आपण एक योग्य पद्धतीने ध्येय ठरवलं आहे आणि त्या ध्येयाची सतत आठवण ठेवली पाहिजे.
आणि त्या ध्येयाप्रमाणे माझी प्रगती होते की नाही ह्याचा सतत मागोवा सुद्धा घेतला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा बघा साध्य आणि साधन या दोन गोष्टी आपण म्हणतो. साध्य आणि साधन आपण या गोष्टी ह्या बऱ्याच वेळा गोंधळात असू शकणाऱ्या गोष्टी दिसतात. आता बघा पैसा हा एक महत्वाचं साधन आहे, पण बऱ्याच वेळा ते साध्य होतं. ते काय अंतिम ध्येय नाही. पैशाने बरेच प्रॉब्लेम सुटतात हे खरं आहे, पण असंही बरंच जे काही आहे ते पैशाने मिळत नाही. आता उदाहरणार्थ समजा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर आपण हे उदाहरण मागे पण आपण बघितलं होतं, आता परत एकदा बघतोय की त्यावेळेला आपण समजा वर बघायचं असेल तर आपण काय काय बघतो की पगार काय आहे, इस्टेट काय आहे, नोकरी किती महत्वाची आहे, किती पॅकेज आहे, घर आहे का नाही, जबाबदाऱ्या काय आहेत, मोकळेपणा किती आहे, या सगळ्या गोष्टी बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण आणि संस्कार, पर्टिक्युलरली शिक्षण काही प्रमाणात, परंतु संस्काराला फार महत्व असतं असं नाही. म्हणजे कसं असतं कन्सिडरेशन, परिवार जेवढा छोटा असेल तेवढा चांगला, आई वडील जर मुलाच्या बरोबर राहणार नसतील तर उत्तम, आणि भरपूर पगार असेल, मुलगा थोडा दिसायला इकडे तिकडे असेल तरी हरकत नाही, सगळं असेल तर सोशली कधी ड्रिंक करत असेल तरी चालेल, हल्ली हे सगळेच करतात. अशा पद्धतीने जो विचार होतो, अनुरूप जीवनसाथी हे साध्य बऱ्याच वेळा असतंच असं नाही, कारण व्यवहाराचा विचार. आपण मुलांना काय सांगतो, चांगला शिकून सवरून मोठा हो, जबाबदारीचा जॉब घे, इंजिनियर हो, डॉक्टर हो, IT मध्ये हो, किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एक जबाबदारी आणि अधिकाराची जागा मिळव. डॉक्टर हो आपण सांगतो, पण पेशंटची सेवा कर, आपल्या गावात मेडिकल सुविधा निर्माण कर, अत्यंत ज्या कठीण अशी रोग आहेत त्याच्यावर काही इलाज शोध. अशा पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह आपण बऱ्याच वेळा ठेवतोच असं नाही. आणि हे फक्त तिथे नाही, इव्हन समाजकार्यामध्ये पण असंच होतं की अनेक वेळा खरोखर चांगल्या पद्धतीची हौस किंवा सेवा किंवा पुण्यकार्य म्हणून एखादी सहकारी संस्था माणूस स्थापन करतो, आदिवासी शाळा स्थापन करतो, एखादं शैक्षणिक संकुल सुरू करतो, काही वर्ष प्रामाणिकपणे कष्ट पण करतो, प्रयत्न करतो, पण एकदा त्याला भरभराट झाली, त्याची भरभराट झाल्यानंतर मग एकदा भरभराट झाली की मग पुढे त्याच्यामध्ये मनात पदाधिकारी, सत्कार, अधिकार ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व नंतर वाटायला लागतं आणि मूळ जो उद्देश असतो सेवेचा तो मागे पडत जातो. आता ही अध्यात्माची वाटचाल आहे, ही जी साधकत्वाची वाटचाल म्हणजे अध्यात्माची वाटचाल आहे. आपली जी कर्मशुद्धी प्रार्थना आहे ती आपल्याला काय सांगते, कर्मबंधनातून मुक्त हो आणि कर्मशुद्धी कर, हा संदेश देते ना. नवागतातून म्हणजे आपल्याकडे खूप वर्गाला लोक येतात, त्यातले काही लोक संकल्प करतात. पुढे संकल्प केलेल्या अनेक साधकांची अध्यात्माची वाटचाल सुरू होते, अनेकांची होत पण नाही, कारण तो संकल्प तिथल्या तिथेच विसरला जातो आणि नंतर काही लक्षात राहत नाही. परंतु त्यातल्या काही लोकांची सुरू होते. परंतु ते करत असताना आपण कशासाठी धारक झालो, आपल्याला काय ध्येय गाठायचं आहे, कुठल्या ध्येयाने आपण वाटचाल सुरू केली, ह्याचा अवधान बऱ्याच वेळा राहत नाही. आणि म्हणून जशी आपली कर्मशुद्धी प्रार्थना सांगते तसे इतर सुद्धा जे वेगळे वेगळे विचारवंत किंवा संत आहेत ते काय सांगतात ते बघा. गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन समजतो म्हणून आपलं चुकतं. परमात्मा साधायचा आहे याचा अर्थ परमात्म तत्वाशी एकरूप असलेला संत जसा निर्भय, निशंक, निश्चिंत असतो, सदा आनंदात निमग्न असतो, ती स्थिती साधायची आहे. ते आपलं ध्येय आहे, ते लक्ष्य आहे. तेव्हा ती स्थिती साध्य आहे आणि ती साधण्यासाठीची जी साधनं आपल्याकडे आहेत ती आपल्याला वापरली पाहिजेत. ती साधनं कुठली आहेत आपली? ती आपला देह आहे, आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, आपली क्षमता आहे.
आणि ह्या सगळ्या धरून असलेला प्रपंच आहे. ह्या सगळ्या साधनांचा वापर करून साधकत्वाची प्रगती साधली पाहिजे आणि अंतिमतः आत्मज्ञान हे साध्य आहे. श्रमानंद, धनानंद, ज्ञानगुणाकार, अनेक प्रकारच्या सेवा ही सगळी साधनं आहेत. साध्य काय आहे तर आपला क्रमविकास. आणि हे सगळं ह्या नरदेहातच शक्य आहे. समर्थ रामदास म्हणतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. अहंता म्हणजे अहंकार, ज्याला 15% अहंकार सुद्धा कमी करायला सांगितलेला आहे. फक्त पैसे आणखी वेळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, अनंत जन्मीचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या. त्या नरदेहाचा उपयोग कर आणि अशा प्रकारचं जीवनाचं ध्येय गाठ. आणि या पद्धतीने साधकाचा क्रमविकास याच्याबद्दल आपण जो विचार केला मागचा, त्याच्यामध्ये आपण बघितलं की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असं एक 4 प्रकारचं वर्गीकरण सर्वसाधारणतः करतात. आणि हे परमार्थ साधना करत असताना माणसाची प्रगती होती, त्याचे 4 टप्पे आहेत. आता 80% सर्वसाधारणतः माणसं असतात ती कर्ममार्ग त्यांना आवडत असतो. 14% भक्तिमार्गी, म्हणजे इकडे तिकडे टक्केवारी असते पण बरेचसे कर्ममार्गी असतात. त्याच्या खालोखाल भक्तिमार्ग लोकांना आवडतो, पण ज्ञानमार्ग अत्यंत कमी लोकांना आवडतो. परंतु कर्म काय करायचं आणि भक्ती कशी करायची ह्याच्यासाठी ज्ञानच लागतं. म्हणून कर्ममार्गी आणि भक्तिमार्गी ह्या सगळ्यांना ज्ञानमार्ग हा आवश्यक असतो. आता हे जे असतात त्याच्यामध्ये जर का आपण काही म्हणजे हे कसं केलं की एक मागच्या वेळेला आपण बघितलं होतं एक छान उदाहरण की जगातली सगळी माणसं 2 वर्गात बसवता येतात. एक वर्ग अज्ञानी माणसांचा आणि दुसरा ज्ञानी माणसांचा. म्हणजे अशी कल्पना करा की या पृथ्वीला समांतर असणाऱ्या एका सरळ रेषेवर, सगळ्या पृथ्वीला एक समांतर रेषा आहे आणि या सरळ रेषेवर सगळी माणसं उभी आहेत. रेषेला सुरुवात होते तिथे अज्ञानी माणसं आहेत आणि रेषेचा शेवटचा बिंदू म्हणजे ज्ञानी माणसं. आणि मग परमार्थिक प्रगती म्हणजे आरंभ बिंदूकडून अंत्यबिंदूकडे अधिकाधिक सरकणं होय. आता हे अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय हे पण सोपे शब्दात त्यांनी सांगितलंय. अज्ञान सांगतं की मी खरा आहे, देव खरा नाही. आणि ज्ञान सांगतं की मी खरा नाही, देव खरा आहे. आणि ज्या प्रमाणात माणसाच्या मीपणाचं आणि अहंकाराचं खरेपण कमी होत जाईल त्या प्रमाणात देवाचं खरेपण त्याच्या अनुभवाला येईल. थोडक्यात अज्ञानाचं मुख्य चिन्ह असणारा देहाभिमान, अहंकार कमी कमी होत जाणं हे पारमार्थिक प्रगतीचं मुख्य लक्षण आहे. समर्थाने बद्ध म्हणजे बांधलेला, अत्यंत अज्ञानी माणसाला समर्थाने बद्ध म्हटलेलं आहे आणि पूर्ण आत्मज्ञानी माणसाला त्यांनी सिद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे एका बाजूला बद्ध आहे आणि दुसऱ्या बाजूला सिद्ध आहे. आता ह्या आपण कल्पना केलेल्या रेषेला जर का एक मध्यबिंदू म्हटला आहे असं कल्पना केली तर आणखीन 2 वर्ग होतात की सुरुवातीच्या बिंदूपासून मध्यबिंदूकडे सरकणारे जे साधक आहेत ते मुमुक्षु आहेत. म्हणजे त्यांना प्रगती हवी आहे अध्यात्मातली, त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. मध्यबिंदूकडून अंतबिंदूकडे सरकणारे हा जो 4था वर्ग आहे त्याला साधक म्हणतात. म्हणजे एक बद्ध, एक मुमुक्षु, त्याच्या पुढे साधक आणि त्याच्यानंतर सिद्ध. अशा पद्धतीने आपण जर का हे समजून घेतलं तर संकल्प आणि 15% त्याग ही पहिली येत आहे. इथे आपल्याला काहीतरी आपल्या सुखासाठी काही दुःख स्वीकार करायला पाहिजे. ह्या दुःख स्वीकारामध्ये वेळ, संपत्ती ह्याचा त्याग आणि षड्विकार, हव्यास, अहंकार ह्याचा सुद्धा त्याग करून ही पहिली प्रवेशा झाली. ही पहिलीच प्रवेश झाला. आणि अशा पद्धतीने एक पहिला प्रवेश झाला की पदवीधर होण्याचं असेल, पीएचडी व्हायचं असेल तर काय करायला लागेल, किती क्रमविकास महत्वाचा आहे. आणि ह्या दृष्टीने क्रमविकास आपलं साधलं जात आहे का, हे सगळं आपण ह्या सगळ्या पाठमालेचा उद्देश समजून घेण्यासाठी समजून घेतोय. की आपण हे सगळं करत असताना, हे सगळं ऐकत असताना आपल्याला ह्या पद्धतीने आपली प्रगती होते का नाही हे समजून घेतलं नाही तर हा आपला वेळ फुकट जाईल, एवढंच, बाकी काय नाही. आणि मग
जी काही संधी, जे काही नशीब, जे काही भाग्य आपल्या ठिकाणी आलेलं आहे ते आपण सत्कारणी लावलं नाही असं होईल. आणि ह्याच भूमिकेतून आपण हे गेली काही वर्ष पाठ घेतोय. गीता पाठ केले, मनाचे श्लोक समजून घेतले, पसायदानाचा संदेश विस्ताराने समजून घेतला. तर हे सगळं जर का सत्कारणी लागायचं असेल, आपल्याला उपयोगी लावायचं असेल, तर श्रवण, वाचन, चिंतन, निधिध्यासन आणि वर्तन आणि मग आढावा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. आता ह्या सगळ्याला साधना म्हणतात. आणि साधकत्वाचं साध्य कर्मशुद्धी आहे. अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो आणि वातावरणातले वैश्वानर विशाल आकांक्षी राहो. हे सगळं साधकत्वाचं साध्य आहे. आपण हे किती साधलं हा आपला मधून विचार असला पाहिजे. योग ग्रंथ हे साधण्यासाठी उपाय देतात. इच्छापूर्तीसाठी, शुभभविष्य आणि भाग्यप्राप्तीसाठी बुद्धियोगाने आणि श्रद्धायोगाने ते कसं साधं याची चर्चा या 4 ग्रंथात केलेली आहे. आता आपण ह्या सगळ्याचा अगदी थोडक्यात म्हटलं तर इच्छापूर्ती, आपलं सुख वाढवण्यासाठी आणि दुःख कमी होण्यासाठी मनशक्ती असा जो भाग जो आहे तो असा की विषयोग म्हणजे काम, कामना याची पूर्ती, भाग्ययोग म्हणजे यश, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, कीर्ती याची पूर्ती. आता हे सगळं करत असताना जे धोके निर्माण होतात त्याच्यासाठी उपायासाठी ध्यान आणि योग साधना. आणि हा सगळा बुद्धी आधारित प्रयत्न बुद्धियोगामध्ये आहे. आणि बुद्धीला श्रद्धेची जोड देऊन श्रद्धा बुद्धी आधारित प्रयत्न हा श्रद्धायोग मध्ये आहे. आणि अशा पद्धतीने संकल्प झालेल्या आणि ह्या प्रगतीपथावर चालत असलेल्या सर्व साधकांनी जे एकत्र प्रयत्न करायचे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, त्या प्रयत्नांनी काय साध्य होईल? एकत्र प्रयत्न, एकत्र साधनेनी समष्टीचं कल्याण कसं होईल? व्यक्तीचं, व्यष्टीचं आणि समष्टीचं हे शक्तियोगामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना स्वामीजी क्लिअर आपल्याला सूचना देतात. या योगग्रंथातल्या सूचना आहेत. ते म्हणतात, माझ्या पुरत्या मी तुम्हाला सूचना देतो. मी तुमच्याशी बोलतो आहे, जोपर्यंत व्यवहार करतो आहे, म्हणजे जिथपर्यंत मी देहात आहे तोपर्यंत अभ्यासाने मिळालेले ज्ञान, निश्चय शब्दांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. पण शब्द हे जेव्हा माणसाच्या तोंडातून, माणसाच्या अंतःकरणातून बाहेर पडतात तेव्हा काहीतरी त्याच्यात भाव असतोच. ते भावनिशीच असणार. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, मी अलिप्त स्थितीत असेन तुम्हाला जास्त उपयोगी पडू शकेन. मी अलिप्त स्थितीत असेन तेव्हा तुम्हाला अधिक उपयोगी पडू शकेल. म्हणून सारांश असा की मी तुमच्या समोर असताना ज्ञान तत्पर राहा, त्यावेळेला बुद्धीवर जास्त भरोसा ठेवा. समोर नसताना भाव तत्पर राहा, म्हणजेच मिळालेल्या ज्ञानाच्या शंका न काढता संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा आणि या स्थितीत तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि अशा प्रकारचे खात्री पटलेले लोक एकत्र आले आणि त्यांनी एका ठराविक ध्येयासाठी प्रयत्न केले तर त्या विचारांची श्रद्धायुक्त एकता प्रचंड शक्ती निर्माण करेल. आणि ह्या संबंधी सगळी चर्चा पुढच्या योग ग्रंथामध्ये, शक्तियोगमध्ये विशेषत्वाने आहे. थोडक्यात जे वाचलं, ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेने आपलं सर्व शरीर बदलण्याचा अनुभव घ्यावा. मात्र अट आहे ते नीतियुक्त समता वर्तन हवं. असं खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. तो तात्पुरता नकोसा वाटला तरी त्याने अनेक विघ्न दूर होतील. कोणत्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. हे सर्व योग ग्रंथ हे मर्म सांगतात आणि त्याचे पुरावे देतात. त्यातले विचार पत्करल्यामुळे तुमच्या मनाला शांती, समाधान मिळेल. इतकंच नाही तर एकदा तुमच्या मनाने अहंकार सोडला की तुमच्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट होईल. आणि हे रेझोनेशन हा एक स्वावलंबी असा अपूर्व आनंद असेल. सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा अनुभव येईल आणि ही अंतस्थिती तुम्हाला बाहेरही शांती आणि प्रतिष्ठा मिळून देईल. अशा पद्धतीचं हे सगळं ह्या योग ग्रंथाचं जे काही प्रयोजन आहे, त्याची प्रयत्नाची दिशा आहे आणि त्यातून पुढे आपल्याला जो काही लाभ होणार आहे ते सगळं थोडक्यात या ठिकाणी आपण घेतलं. आणि मग मागच्या काही पाठामध्ये आपण मनशक्तीचं तत्वज्ञान वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं. त्याचं सार असं आहे की स्वार्थासाठी निस्वार्थ, सुखासाठी दुःख स्वीकार,
मिळवण्यासाठी संकल्प आधारित त्याग, सत्कर्म पालन, निरपेक्ष आणि निरहंकार कर्तव्य भावनेने करायचं. अशा प्रकारे जर का निष्काम कर्म आपल्यातून झालं तर त्या प्रमाणातली चित्तशुद्धी होते. निष्काम उपासनेने चित्त शांती होते आणि चित्तवृत्ती निरोधाने ध्यान शांती होते. बघा, चित्तशुद्धी, चित्तशांती आणि ध्यान शांती असे हे सगळे उपाय आहेत. सातत्यपूर्ण आत्मशिक्षणाने म्हणजे अलेखावा सातत्य ठेवलं तर भयराग मुक्ती होते, धैर्य शांती प्राप्ती होते. आता ह्या सगळ्या अभ्यासाचं चिंतन काय आहे? इच्छापूर्ती आपल्याला हवी ती सुखासाठी हवी. सुखासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यामध्ये आपण बघितलं संपत्ती, आरोग्य आणि वर्तन ह्या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातल्या त्यात संपत्ती आरोग्यापेक्षा वर्तन महत्वाचं असतं. वर्तनाने समता पाहिजे, ती स्वार्थवृत्तीने सहज साधत नाही, म्हणून निस्वार्थाचा संकल्पने सुरुवात करून हळूहळू त्यात प्रगती करायची. समतेचा संकल्प म्हणजे समतेसाठी वर्तन, म्हणजे आपल्या पलीकडे बघणं. बाह्य जगात समता निरपेक्ष जगाने आणि यज्ञवृत्तीने राहण्याने होते आणि आपल्या अंतर्जगात समता पेशी विज्ञानाने, षड्विकार अहंकार कमी केल्याने, ईश्वर शरणागतीने आणि ध्यानाच्या साह्य घेतल्याने करते. अशा पद्धतीने संघटित मनाने पेशीमनाचा विचार करून आपला अनावश्यक अहंकार, सुखकल्पना हे क्रमाने कमी करणं आणि बाह्य त्यागाच्या संकल्पाची 6.25% सुरुवात करून त्यात हळूहळू वाढ करत आपल्याला ज्या पद्धतीने आपला विकास करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने विकास करून हळूहळू अंतर्गत आणि बाह्य समता प्रस्थापित करणं, अशा प्रकारे ही सगळी साधना आहे. आणि ह्या पाठामध्ये, मागच्या पाठामध्ये, मागे जे की आपण 16, 17, 18 पाठ घेतले त्याच्यामध्ये हा योग ग्रंथाचा अभ्यास करत असताना या योग ग्रंथाची समजून घेण्यासाठी आपण परत काही एक संकल्पना समजून घेतल्या. त्या म्हणजे अनुबंध आणि षडलिंग ह्या 2 गोष्टी होत्या. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर 4 गोष्टी ज्या बघायच्या असतात. अनुबंध चतुष्टय ज्याला म्हणतात, की ग्रंथ अभ्यासाचे अधिकारी कोण आहेत, त्या ग्रंथाचा विषय काय आहे, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि त्या ग्रंथामध्ये विषयांचं प्रमाण मांडताना त्याचा त्या ग्रंथाच्या विषयाशी एक प्रकारे सुसंबद्ध राहिलं का नाही, हा अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजे लॉजिकल प्रेझेंटेशन आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघत आणि त्याचा अभ्यास करत आपण जर का अभ्यास केला, ग्रंथ अभ्यास केला, तर तो ग्रंथ आपल्याला अधिक जास्त चांगला समजतो. तसंच षडलिंग म्हणजे 6 त्याची लक्षणं आपण बघितली. ती कुठली लक्षणं आहेत, की एकवाक्यता पाहिजे, उपक्रम आणि उपसंहारातला मेळ, म्हणजे तो ज्याचा हेतू आहे आणि तो हेतूची मांडणी करत असताना त्या ग्रंथाचा शेवट आला की सुरुवातीचा हेतू आणि शेवट कन्क्लुजन ह्याच्यामध्ये मेळ आहे का नाही, अशा पद्धतीचा तो पहिलं आहे. दुसरं अभ्यास, श्रवण वगैरे साधन आहेत, विवेक, वैराग्य, अंगी बाणवणं, अनुसंधान आणि नित्य सदाचार संबंध, याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे आपण जो म्हणतो तो कन्व्हेन्शनल अभ्यास फक्त परीक्षेचा असतो, इथे नाही. इथे अध्यात्मातला अभ्यास म्हणजे विवेक आणि वैराग्य अंगात येण्यासाठी श्रवण वगैरे जी साधनं करायची ती, अनुसंधान, नित्य सदाचरण, ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणतात. आणि कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार आणि त्यानुसार आचरण साधना हे परत करणं म्हणजे अभ्यास. तर अशा पद्धतीची मांडणीचं लक्षण त्या ग्रंथामध्ये आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. बरं, या अपूर्वता काय आहे, म्हणजे इतर कुठेही नाही आणि ह्या विषयाविषयी विशेष ज्ञान ज्या मिळतात ती अपूर्वता ह्याच्यामध्ये आहे का नाही. नंतर ग्रंथाच्या अभ्यासाने जर का प्राप्त होणार असेल ते फळ कुठलं आहे, हे जे समजून सांगितलेलं आहे ते कधी कधी थोडंसं अतिरेक करून आणि अधिक पद्धतीने समजावून सांगायला लागतं. तशा पद्धतीने सांगून पटवलेलं आहे का नाही, अशा पद्धतीने हे 5-6 ही पण आपण बघितली, षडलिंग पण बघितली. आणि मग ह्या सगळ्या अनुबंध चतुष्टयाचा आणि षडलिंगाचा आपण ह्या योगग्रंथांच्या दृष्टीने विचार केला, तो जास्त महत्वाचा आहे. अनुबंध चतुष्ट जे आहेत अधिकारी, या योगग्रंथांचे अधिकारी कोण आहेत? अधिकारी याचा अर्थ अभ्यास करण्याची पूर्वतयारी त्यांची झालेली आहे असे कोण आहेत? तर असे लोक की ज्यांना आपली प्रापंचिक तसंच पारमार्थिक प्रगती करून साधनेचा क्रमविकास
साधक, अंतिमतः मोक्ष प्राप्त करायची इच्छा असलेले साधक हे सगळे अधिकारी आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा माणूस जो आहे की ज्याला आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे, तो कुठेही असला तरी तो इथे अधिकारी आहे. विषय काय आहे? साधकांचा भौतिक तसेच आध्यात्मिक क्रमविकास स्वावलंबी उपायांनी साधण्यासाठी बुद्धी श्रद्धा आधारित मार्गदर्शन आहे. याच्यामध्ये प्रयोजन काय आहे? साधकत्वातील क्रमविकासाने व्यक्ती कल्याण साधणं आणि अशा साधकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे समष्टी कल्याण साधणं हे प्रयोजन आहे योग ग्रंथांचं. आणि प्रयोजन साध्य होण्यासाठी अधिकारी साधकांनी काय साधना करावी याचं सर्वांगीण मार्गदर्शन योग ग्रंथात स्वामीजींनी केलेलं आहे. म्हणजे या अनुबंध चतुष्टयाच्या ज्या काही क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये हे योग ग्रंथ चांगल्या पद्धतीने बघतात. अशा पद्धतीने हे जे अनुबंध षडलिंग पण आहेत ती पण त्यांनी आपापल्या पद्धतीने अभ्यास करायची. आपण ती तत्वता बघितलेली आहेत. तर विषयोग, भाग्ययोग, बुद्धियोग आणि श्रद्धायोग या क्रमाने हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे जून 82 मध्ये विषयोग, भाग्ययोग सप्टेंबर 82, बुद्धियोग एप्रिल 83 आणि श्रद्धायोग जून 1983 आणि शक्तियोग पुढे नोव्हेंबर 1983 असे हे 2 वर्षात 82-83 या सालात हे सगळे प्रसिद्ध झालेले आहेत. आणि ह्या सर्व दृष्टीने सर्वात शेवटी श्रद्धायोग प्रसिद्ध झालाय. म्हणजे ह्या सिरीज मधला श्रद्धायोग आणि विषयोग हा तसा वेगळ्या पद्धतीचा ग्रंथ आहे. म्हणून ह्याच्यातला शेवटचा जो ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे तो श्रद्धायोग आहे. आणि ह्या शेवटच्या ग्रंथामध्ये अगोदर प्रसिद्ध झालेल्या तिन्ही ग्रंथाचा आढावा घेऊन अंतिम साध्यापर्यंत कसं जायचं याचं विवेचन केलेलं आहे. आणि हे सर्व ग्रंथ एकत्रितरित्या समजून घेणं उपयुक्त आहे असा उल्लेख स्वामीजींनी अनेक ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपण बुद्धियोग आणि श्रद्धायोग हे जे शेवटचे 2 ग्रंथ आहेत त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. विषयोग आणि भावयोग याच्यातला महत्वाच्या भागाचा अभ्यास चिंतन करणार आहोत. त्यातलं विषयोक्त चिंतन आपलं झालेलं आहे. आणि हे सगळं करत असताना खूप महत्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे अशी की माझी भूमिका एक अभ्यासक आणि केलेल्या अभ्यासाचा ज्ञान गुणाकार करत राहावं एवढी इच्छा असलेला एवढंच आहे. माझी भूमिका मुळीच तज्ज्ञाची नाहीये. अगदी हे सुरुवातीपासून मी स्पष्ट केलेलं आहे. आपण सगळेजण शिकतोय. मी थोडंसं त्यातल्या त्यात जास्त बोलण्याचं काम करतोय. पण आपणही प्रत्येक गोष्टीचा विचार करताय आणि विचार करूनच काय पद्धतीने पुढे जायचंय आपण ठरवतोय. आणि ह्याच्यावर आपण कधीही चर्चा करायला मोकळे असतो. आता हे सगळं जे आहे ते सगळं ह्या योगग्रंथामध्ये सांडलेलं आहे. आणि प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला स्वामीजींनी प्रस्तावित केलं आहे. ते सूत्ररूपाने नीट समजलं तर त्या ग्रंथाचा अभ्यास आणि चिंतन योग्य पद्धतीने होईल. आणि म्हणून या 4ही ग्रंथाचे आता वेळ किती आहे माहित नाही, परंतु थोडक्यात आपण विषययोगाचा फार विचार नको करायला. कारण विषययोगाचा आपण विचार केलेला आहे की कामना ह्याचा विचार केलेला आहे. कामना पूर्ण होताना त्याची जी काही आपल्याला धावपळ करावी लागते त्या धावपळीमुळे आपल्या शरीरातली शक्ती खर्च होते. शरीरातली शक्ती खर्च झाली की त्यामुळे आपल्याला काही धोके निर्माण होतात. तर ते धोके टाळण्यासाठी वर्तनपथ्य आणि ध्यानपथ्य हे आपण बघितलं. आणि हा विशेषत्वाने म्हणजे काम क्रोध लोभ हे आपले जे विकार आहेत ते विकार, त्याच्यानंतर हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या इच्छा त्या पूर्तीच्या इच्छा त्या संबंधात तो भाग बघून झालेला आहे. पुढचा भाग जो आहे तो आहे आता भाग्ययोग. या भाग्ययोगामध्ये 2 भाग आहेत या ग्रंथाचे. त्यातला पहिला जो भाग आहे म्हणजे 15 मुद्दे 1 ते 15 जे मुद्दे आहेत त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की माणसाचा काळ आणि स्वभाव याच्यावरून त्याचं भविष्य सांगता येतं. आता काळ आणि स्वभाव या दोन्हीचे एकत्र परिणाम जर कुठे काळाला मिळत असतील, काळ म्हणजे आत्ताची स्थिती आणि त्याचं वर्तमान ठिकाणी असलेला स्वभाव आणि त्या स्वभावातून पुढे होणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा एकत्र परिणाम कुठे बघत मिळत असेल तर तो हृदय किंवा नाडीवर होतो. आणि शरीरात अनेक प्रकारच्या गती आहेत, पण मोजायला ठोबळपणे सोपी अशी गती म्हणजे नाडीची आहे आणि पर्यायाने हृदयाची आहे. हृदयाचे ठोके काळ आणि स्वभाव याचा एकत्र विचार करतात. आणि हा सगळा भाग 1 ते 15 मुद्द्यात आलेला आहे. परंतु हा भाग जो आहे की भविष्य कसं समजायचं ह्याच्यावर स्वामीजींनी अनेक ग्रंथामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत. ते आपण पुढच्या एखाद्या पाठामध्ये बघणार आहोत. आणि त्या बघण्याचा असाच असा आहे की तुम्ही तुमच्या आत्ताचा जो क्षण आहे तो क्षण योग्य पद्धतीने जर का आपण वापर केला तर आपलं भविष्य सुधारतं.
आणि मग आपल्या इच्छा प्राप्त होण्याची शक्यता आणि त्या इच्छा पूर्तीतून आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे भविष्यात काय होणार आहे ह्याची जिज्ञासा फार असण्यापेक्षा मी काय करावं ह्याची जिज्ञासा खूप जास्त महत्वाची आहे. म्हणून हा 15 पर्यंतचा जो मुद्द्याचा भाग आहे तो काही आपल्या विशेष अभ्यासाचा भाग राहणार नाही, पण तो का नाही राहणार याच्याबद्दलची चर्चा आपण नंतर करणार आहोत. आता दुसरा भाग आहे तो 16 ते 26 मुद्द्यात येतो. ज्या योगाने ते भविष्य सुधारता येईल त्याची ती माहिती देतो. आणि जर भविष्यामध्ये एका बाजूला आपल्याला वैभव मिळत असेल आणि दुसऱ्या बाजूला जर त्यामुळे घात होणार असेल तर वैभव तर मिळालं पाहिजे, तो घात टाळला पाहिजे. ह्या सगळ्याची चर्चा ही ह्या मुद्द्यामध्ये आणि विशेषतः 27-28 मुद्द्यामध्ये केलेली आहे. आणि ते सूत्र असं आहे की ह्या सगळ्या प्रयत्नात होणारी हृदयाची अस्थिरता असते, ती घात करते, त्यावर उपाय केला पाहिजे. अर्थात तो उपाय असा असला पाहिजे की ज्यामुळे तुमच्या हृदयाची गती स्थिर राहील, शक्ती वाचेल, आत्मशुद्धी होईल. आणि अशा तऱ्हेच्या एकंदर उपायांची गोडी लागली म्हणजे त्याचा नकळत परिणाम जो आहे तो जरी तुम्ही अर्धा तास पाऊण तास ध्यान करत असाल तर त्याचा सगळ्याचा परिणाम सगळ्या दिवसावर होतो. आणि अशा पद्धतीने सवयीने आपलं भविष्य अधिक शापमुक्त आणि त्रासमुक्त होईल, प्रसन्न होईल, शुभ होईल. अशा पद्धतीने एकीकडे प्रयत्नाचा भाग, एकीकडे त्याला शांतीची जोड द्यायचा भाग, अशा पद्धतीने हे सगळं मांडलेलं आहे. त्यातला जो काही भाग होता तो आपण विषययोगामध्ये बघितला, त्याचंच एक्सटेन्शन या भाग्ययोगामध्ये आहे. फक्त ह्या भाग्यामध्ये जे काही या इच्छा असतात त्या इच्छांचं स्वरूप खूप तीव्र असतं आणि त्यातून अधिक धोके निर्माण होऊ शकतात. त्यासाठी काय करायचं हे आपण याकडे बघणार आहोत. म्हणून जो मनुष्य ध्यानासाठी थोडा वेळ बसेल तो दिवसाच्या इतर भागात जे पराक्रम करेल ते अधिक शुद्ध मनाने, त्यातल्या दुष्परिणाम ध्यानकाळातील योगावस्थेत जाणल्यामुळे तो आपला पराक्रम अधिक निस्वार्थ निर्भयतेने करेल आणि उतावळेपणे करणार नाही. आणि म्हणून सुरुवातीला या पाठात मी म्हटलं की आपण जे काही ऐकतोय, जे काही समजून घेतोय त्याचा उपयोग आपण किती करतोय रोजच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये किती करतोय. आपण जर का एखादं समजलं नसेल तर परत परत आपण ऐकतो का, त्याचा अभ्यास करतो का, ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो का. ते केलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त ऐकून काही होणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्याला साधनेला आपल्या कृतीची जोड आणि त्यातून आपल्याला समाधान आणि शांती मिळवायचे, अशा प्रकारचं भाग्ययोग चक्र जर का आपल्याला सुरू करायचं असेल तर हा आता पुढचा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे. आता ह्याच पद्धतीने बुद्धियोग आणि श्रद्धायोगाचा थोडक्यात जर का विचार करायचा म्हटला तर बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा हा समन्वय बरा असं स्वामीजी म्हणतात. कारण बुद्धीला मर्यादा आहे. विज्ञान सुद्धा म्हणतं लिमिटेशन्स ऑफ सायन्स, फ्रंटियर ऑफ सायन्स, पॅराडॉक्सेस इन सायन्स, लॉ ऑफ कॉन्ट्राडिक्शन, इन्फिनिटी, इनएक्झॅक्टिटी ऑफ, म्हणजे सायन्समध्ये सुद्धा अनेक ग्रे एरियाज आहेत की ज्या ठिकाणी बुद्धी काम नाही करत, बुद्धीची मर्यादा संपते. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा बुद्धीमध्ये अनेक दोष असू शकतात. आणि म्हणून प्रज्ञा ही बुद्धी जी आपल्या ऋषीमुनींची होती, जी शुद्ध बुद्धी होती, त्या शुद्ध बुद्धीवर जे काही त्यांना ते विचार सुचले, जे ऐकू आले की जे त्यांना निसर्गातून कळले, ती श्रुती आणि त्या श्रुतीवर आधारित स्मृती, या श्रुती स्मृतीवर जी काही सत्य निर्माण आली ती शुद्ध प्रज्ञेची असल्यामुळे त्याच्यामध्ये बुद्धीची लिमिटेशन्स नसतात. म्हणून ती स्टँडर्ड मानलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण निस्वार्थाने मांडलेली आहेत. म्हणजे सर्व त्या उपनिषदामध्ये किंवा वेदामध्ये किंवा संत विचारामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. सर्व लोकांचं कल्याण व्हावं ही भाग आहे. एक तर शुद्ध प्रज्ञेने ते आलेलं आहे, साधनेनंतर आलेला आहे विचार, आणि त्याच्यामध्ये एक सर्व कल्याणाचा भाग आहे. म्हणून ती बुद्धी जी आहे ती बुद्धी आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. आणि आम्ही जेव्हा बुद्धियोग जर पसंत करतो त्यावेळेला आमच्या सुखाचं कारण बुद्धी आहे असं पण मानतो. आणि बुद्धी ही युक्ती आपण सुखासाठी आपण वापरतो, पण बुद्धीला तर लिमिटेशन्स आहेत. मग ती लिमिटेशन्स जर का लक्षात घेऊन आपल्याला जर का आपला फायदा करायचा असेल तर आपण काय पद्धतीने साधना केली पाहिजे हे सगळं त्या बुद्धियोगामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग श्रद्धायोगामध्ये परत श्रद्धायोग म्हणजे काही परत ह्याच्यामध्ये बरेचसे भाग बुद्धीवर आधारित आहेत, परंतु काही श्रद्धेवर पण आहेत. त्यातले निष्कर्ष त्यांनी थोडक्यात असे दिले की सुखासाठी तळमळणारं मन आपणच निर्माण केलेलं आहे. ती तळमळ कधीही पुरी होणार नाही हे लक्षात घेऊन ती हळूहळू कमी करत नेणं हे आपलंच काम आहे. आणि ती जेव्हा शून्य होते, म्हणजे आपण जेव्हा वासना शून्य होतो, आपल्या इच्छा जेव्हा शून्य होतात आणि आपण समस्थितीवर आलो
तर प्रचंड सुख आहे असं ज्ञाताचा अनुभव आहे. सगळं भगवद्गीता तेच सांगते आपल्याला. भगवद्गीता हे संयमाचं तत्वज्ञान आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्या वेदांतामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे तळमळ पुरी होणार नाही हे लक्षात घेऊन ती कमी करत जाणं आणि शून्यावर आली तर समावस्थेमध्ये अत्यंत उत्कृष्ट अनुभव घेणं, ह्या सगळ्या ठिकाणी अध्यात्माचा भाग येतो, तिथे श्रद्धेचा भाग येतो. आणि ह्यातून उत्पन्न होणारी जी मोक्ष स्थिती आहे किंवा समस्थिती आहे ती मिळाल्यावर सुख मिळेल. ज्यावर श्रद्धा बसली म्हणजे हा श्रद्धायोग सहजतेने साधेल. आणि मग स्वामीजी म्हणतात की मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. आणि मोक्षविषयक शंका असेल तर ती खूप छान उदाहरण दिलं की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालात म्हणजे मोक्षात परम सुख असतं. आणि मग आम्हाला जन्म हवाय आणि जन्मामध्ये सुख पाहिजे हे जर का असेल तर जन्मामध्ये सुख दुःख आहे, पण मोक्षात परम सुख आहे. हे कसं, तर ते सांगतं की मोक्ष मिळाल्यावर मला कसं सुख मिळणार, कारण मीच उरणार नाही अशी शंका माणसाला येते. आणि मग त्यासाठी 2 उपमा त्याने दिले की माणूस जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो म्हणतो की मला छान झोप लागली, पण हा खुद्द झोपेमध्ये हा कुठे असतो, त्याला काही पत्ता नसतो. आपण कोण, आपलं काय क्वालिफिकेशन आहे, आपण कुठल्या अधिकारावर आहोत, त्याची बुद्धी चालत नसते, त्याचं मन चालत नसतं, त्याचा अहंकार चालत नसतो, तो पूर्ण शून्यावस्थेत असतो. पण जागा झाला की तो म्हणतो की मला छान झोप लागली. थोडक्यात जर झोपेत एवढा चांगला अनुभव आहे तर ती जी मोठी झोप आहे त्याच्यामध्ये किती चांगला अनुभव असेल, तर तो अनुभव घेतला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात. आणि बुद्धियोग आणि श्रद्धायोग ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता हे सगळं करत असताना आपण आता आजच्या समारोपाकडे येऊया. आपण वेळ काढून हे पाठ ऐकतो, सगळे नाही ऐकत पण जेवढे शक्य असेल तेवढं ऐकतो. काही लोक परत परत सुद्धा ऐकतात, कशासाठी ते आपल्याला समजून येणार आहे. आणि हे सगळं का करतो आपण, खरं म्हणजे आपण सुखी आहोत, तसे सुखी आहोत जगाची तुलना केली तर. आपल्याकडे बऱ्याचशा आवश्यक गोष्टी आहेत, आपल्याकडे घर आहे, आपलं घर बऱ्यापैकी फर्निश आहे, आपल्याला जायला यायला काही व्हेकल्स मिळतात की आहेत, मुलं बाळ सगळं चाललंय. सर्वसाधारण समाधानी म्हणजे काय म्हणतात मध्यमवर्गीय माणूस असतो त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात, पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून तो आपण अभ्यास करतो ना. ते काय आहे, तर त्याचं नाव आहे समाधान, शांती, तृप्ती, प्रसन्नता आणि निर्भयता. आणि सगळ्या गरजा उत्तम भागतायत, परंतु त्या गरजा भागल्या तरी तिथे समाधान पूर्ण नाहीये, शांती पूर्ण नाहीये, तृप्ती पूर्ण नाही. कारण त्या ठिकाणी जिथे ती गरज पूर्ण होते तिथेच परत पुढची गरज निर्माण होते. परंतु ही जी स्थिती ज्यात समाधान, शांती, तृप्ती, प्रसन्नता आणि निर्भयता, कधीही कुठलीही भीती नाही, अजिबात भीती नाही. स्वामीजीने तर मोक्षाची व्याख्या हीच केली की भयापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. आणि ह्यासाठी हे सगळं मिळण्यासाठी स्वामीजींनी दिलेलं मार्गदर्शन आपण समजून घेत आहोत. शब्द स्पर्श रूप रसगंध, गोड शब्द, मुलायम स्पर्श, मोहक रूप, मधुर चव, हवा असा सुवास, ही कितीही सुख मिळाली तर त्यातून शाश्वत शांती आणि तृप्ती नाही. वासना टाळता येत नाहीत, मग त्या पूर्ण होताना त्यातून पुढे काही धोके निर्माण होतात. साधकांच्या क्रमवेगासाठी यावर उपाय देण्याचे काम योगग्रंथ करतात. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ह्या इंद्रिय व्यतिरिक्त अध्यात्मशास्त्राप्रमाणे 11वं इंद्रिय मन आहे. आणि ह्या मनाच्या इच्छा आकांक्षा आहेत, शरीराच्या इच्छा आकांक्षा लिमिटेड आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या इच्छा लिमिटेड आहेत. परंतु ह्या मनाचा जो अहंकार आहे किंवा मनाच्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्याला यश पाहिजे, वैभव पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, कीर्ती पाहिजे, अधिकार पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे. आणि किती किती अधिकार, किती प्रतिष्ठा, याला लिमिट नाही. पण हे मिळालं तर मी भाग्यवान, ही आपली एक अटळ वासना आहे. कोणाला जास्त असेल, कोणाला कमी असेल, कोणी अल्पसंतोषी असेल, कोणी कधी असंतोषी असेल, पण हे सगळं भाग्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला हवं आहे आणि धोके नको आहेत. हे कसं साधायचं यावर सविस्तर चिंतन अभ्यास स्वामीजीने आपल्यासाठी केला. कारण स्वामीजींना तर काही नको होतं, त्यांनी तर सगळं सोडलं होतं. अनवॉन्टेडनेस इज माय स्ट्रेंथ असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आपण अशाच पद्धतीने जगणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्या सुखाची भाग होणार आहे, म्हणून हा सगळा अभ्यास त्यांनी केला आणि हे सगळे पाठ आपण समजून घेतोय. आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपल्याला
आता पुढचा अभ्यास करायचा आहे आणि आतापर्यंत आपला अभ्यास झाला त्याच्याबद्दलचा काही रिव्ह्यू आपापल्या मनात घ्यायचा आहे आणि मग त्या पद्धतीने आपण रोज काय नेहमी साधना करतो. म्हणजे सगळ्या सगळ्या ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना मला असं सुचवायचं आहे की आपण रोज नेहमीची साधना काय करतो, प्रार्थना काय करतो, ती पंचपदी आपल्याला सांगितलेलं आहे, वाचन, प्रचार, ज्योतिर्ध्यान, कर्मशुद्धी, आलेख वगैरे वगैरे, याची आपली साधना किती होते. योग ग्रंथावर पाठात सुचवलेल्या साधनाची जोड आपण आपल्या दिनक्रमास योग रोज दिली आहे का? जर का ही माहिती आपल्या प्रत्येकाकडून मिळाली तर मला हवी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याची उपयुक्तता होईल. तुम्हाला जर कळवायचं असेल तर ग्रुपवर कळू शकता, नसेल कळवायचं ग्रुपवर तर वैयक्तिक कळू शकता. परंतु ह्या पद्धतीने आपल्याला आपल्याला कोर्स करेक्शन्स काही करता येतील का, हाही आपल्याला विचार करायचा आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आत्मचिंतन प्रार्थनेकडे वळतो. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने वागेन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद, सर्वांना नमस्कार, सर्वांना वंदन. हरिओम हरिओम हरिओम. हरिओम. कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय? जोशी काका हरिओम. इंगळेताई बोलतीये. बोला बोला ताई बोला. काही नाही, नवीन वर्षाची सुरुवात ही भाग्योदयाने झाली, हे आमचं खरोखर भाग्य आहे काका. आपलं सगळ्यांचं भाग्य आहे ते सुरुवातीला म्हटलं मी की आज आपला चांगला मुहूर्त मिळाला. हा हरिओम काका. शेवळ बोला बोला. आपले जुने पार्ट पण रेकॉर्ड कुठे आहेत म्हटले तुम्ही? आधी आधी तुम्ही बोलले मग असे जुने पार्ट पण परत ऐकत येतील असं आहेत ना ते सगळ्या. मी प्रत्येक वेळेला त्याची लिंक टाकत असतो. ज्ञानगुणाकार नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यानंतर ब्लॉग आहे, त्या ब्लॉगवर सगळे आहेत पाठ. आता युट्यूबवर तर प्लेलिस्ट पण केले, त्यामुळे ते क्लासिफाईड पण आहेत. चालेल, युट्यूबला सोपं आहे ते. चालेल. थोडेफार टेक्निकल काही प्रॉब्लेम असू शकतात त्याच्यामध्ये, कारण मी काय फार एक्सपर्ट नाही, पण माझ्या पद्धतीने जेवढं जमलं तेवढं केलंय. बघा तुम्ही, ठीक आहे सगळे उपलब्ध आहेत, आतापर्यंत झालेले सगळे आहेत. चालेल चालेल. सगळ्यांना हरिओम. पण आता लॉग आउट करूया. हरिओम. हरिओम.